राष्ट्रवादीच्या प्रदेश अध्यक्ष जे आहेत तटकरे साहेब, त्यांनी आपली ओबीसी सेलच्या साठी प्रदेश म्हणून प्रदेशवरती घेतलेला आहे. त्याच्याबद्दल तुमचं कसं म्हणजे कशी मोर्चेबांधणी आहे काय? सध्या महाराष्ट्राच्या राजकारणाची चलनपहल जर पाहता, सध्या सर्व पक्षांनीच मनावर घेतलेलं आहे की ओबीसी शिवाय इथून पुढचं राजकारण होऊ शकत नाही. आणि म्हणून माझ्यासारखा सर्वसामान्य कुटुंबातला कार्यकर्ता तो ओबीसी धनगर चळवळीतून या समाजकारणामध्ये राजकारणामध्ये पुढे आला. आणि हे माझे काम पाहून राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख आदरणीय अजितदादा असतील, प्रदेशाध्यक्ष तटकरे साहेब असतील, सोलापूर जिल्ह्याचे धडाडीचे जिल्हाध्यक्ष उमेशदादा पाटील यांनी माझ्यावर ही जबाबदारी दिली. आणि इथून पुढच्या काळामध्ये ओबीसी हा जवळजवळ 350 जातींचा प्रवर्ग आहे. या प्रवर्गामध्ये अनेक छोट्या छोट्या मायक्रो जाती ह्या विखुरलेल्या आहेत. जसं की तुम्ही दलित समाज गावामध्ये एका ठिकाणी तुम्हाला भेटतो, किंवा आपण जर आदिवासी समाज पाहिला तर तो जंगलामध्ये एका असताना पण त्याचं स्ट्रक्चर आपल्या लक्षात येतं. परंतु ओबीसीचं हे स्ट्रक्चर गावकड्यापासून ते शिवाराच्या डोंगराच्या पलीकडेही हा ओबीसी विखरलेला आहे. आणि मग या ओबीसीचे जे मायक्रो प्रश्न आहेत, सध्या राजकारणाच्या पलीकडे जाऊन या राज्यकर्त्यांच्या दरबारात जाऊन ओबीसी मायक्रो घटकांचे प्रश्न सोडवणे आणि कायद्याच्या चौकटीत बसवून राज्याच्या आर्थिक तिजोरीच्या बजेटमधून त्यांना काय देता येईल, त्यांच्या उपाययोजना, आरोग्य, शैक्षणिक ज्या ह्या गोष्टी आहेत, जे सामाजिक न्यायाच्या प्रतीक्षेत आहेत, अशा ओबीसी घटकांसाठी येणाऱ्या काळामध्ये नक्कीच पुढे काम करेल. आणि पक्षबांधणीसाठी सुद्धा जो ओबीसी विखुरलेला आहे आणि त्यांना इकडं तिकडं जे पक्ष आहेत, जे त्यांना वेगवेगळे आमिष दावून प्रत्येक निवडणुकीला वापरून घेतात, इथून पुढच्या काळामध्ये तसं होणार नाहीये. जो खऱ्या अर्थानं ओरिजिनल ओबीसी आहे, जो फक्त स्वतःच्या प्रसिद्धीसाठी किंवा मला राजकारणात काय मिळतंय का अशा उद्देशानं काम करणाऱ्या लोकांना खड्यासारखं बाजूला, हा सर्वसामान्य ओबीसी बाजूला केल्याशिवाय थांबणार नाही. उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्यावर सातत्याने टीका करणारे लक्ष्मण हाके हे सातत्याने टीका करत आहेत, वारंवार टीका करत आहेत. काय त्यांना यातून साध्य करायचंय, काय त्यांना त्यातून मिळवायचंय? एक ओबीसी चळवळीतले नेते म्हणून तुमची काय पहिली प्रतिक्रिया असेल त्या बाबतीत? नाही, खरं तर लक्ष्मण हाकेंसोबत आम्ही काम केलेलं आहे, जुने सहकारी राहिलेले आहे. या महाराष्ट्रामध्ये त्यांच्या एवढं माझ्याशिवाय कोण ओळखत नाही त्यांना. त्यामुळं हे विधाने ते वारंवार प्रसिद्धीसाठी करत आहेत आणि हे सर्व महाराष्ट्राच्या लक्षात येत आहे. आज 22 जून 2024ला ओबीसीचं आंदोलन संपलं पहिलं. आज जवळजवळ त्या आंदोलनाला 15 महिने होऊन गेले. परंतु लक्ष्मण हाकेंनी या सरकारच्या फेवरमध्ये विधानसभेचा प्रचार असेल, ज्या काही याच्या मागच्या ज्या घडामोडी केल्या, परंतु त्यांनी या सरकारला ओबीसीच्या एखाद्या घटक प्रश्नावरती साधं एखादं निवेदन सुद्धा दिलेलं नाही. मोगम प्रसिद्धीसाठी आणि राजकारणामध्ये हे महायुतीचं सरकार आहे. याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आहेत आणि उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथ शिंदे आणि अजितदादा आहेत. परंतु वारंवार अजितदादावरती बोलल्यानंतर मीडिया मिळेल आपल्याला किंवा कुणाला खुश करायसाठी बोलत असतील, परंतु माझं त्यांना आपल्या माध्यमातून आव्हान आहे, आपण या प्रसिद्धीसाठी नुसतं काम करता आपण सर्वसामान्य ओबीसीच्या घटकातील यांना निवेदन देऊ. आता लक्ष्मण हाके हे चळवळीच्या माध्यमातून एवढं नाव मोठं झालंय, त्यांना मीडिया कुठेही अटॅच होते. खरं तर त्यांना मग त्यांची एवढी अवकात नाहीये का की त्यांना राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री किंवा आमचे भुजबळ साहेब आहेत, पंकजाताई मुंडे आहेत, ओबीसीचे एवढे मंत्रिमंडळ आहेत, हाकेंना एखादी बैठक मंत्र्याबरोबर करता येत नाही का? त्यांना साध्य काय करायचं या जगात? म्हणजे प्रसिद्धी तर मिळवायची आहे, पण अजून काय साध्य करायचं? आता हे साध्य तुम्ही त्यांनाच विचारू शकता. परंतु माझं आपल्या माध्यमातून आव्हान आहे, त्यांनी या सरकारमधल्या लोकप्रतिनिधींची ओबीसीच्या घटकावरती एखादी मिटिंग लावावी, निवेदन देऊन त्यांना कायद्याच्या बजेटमध्ये, तरतुदीमध्ये बजेट अजून काय करता येईल, त्यांचे प्रश्न आहेत, त्या शंका त्यांचे निवारण करण्यासाठी काम करावं. निव्वळ प्रसिद्धीसाठी स्टेटमेंट करणं आता ह्या महाराष्ट्रातली जनता दूधखोळी राहिलेली नाही. भाजप नेते गोपीचंद पडळकर आणि आमदार रोहित पवार यांच्यातही नवीन एक वाद सुरू झाला आहे. सोलापूर जिल्ह्यात एक अपहरणाची केस नुकतीच सोलापूर जिल्ह्यात घडलेली आहे. त्याच्यामध्ये काही तथाकथित राष्ट्रवादी नेत्यांचाही त्यांचा सहभाग असल्याचा आरोप
आमदार गोपीचंद पडळकर यांनी काल सोलापूर येथे पत्रकार परिषद केला होता. त्यांच्या काही नेते मंडळींनी केला होता. त्याबाबतीत तुमचं काय मत आहे, एक ओबीसी नेते म्हणून? एक ओबीसी नेते म्हणून किंवा या भारताचा एक नागरिक म्हणून की कायदा सुव्यवस्था हातात घ्यायला कुणालाही परवानगी नाहीये. मुळामध्ये कोणताही विषय असू द्या, कायदा सुव्यवस्थेला कोण चॅलेंज करणार असेल तर त्याचा मी पहिल्यांदा जाहीर निषेध करतो. परंतु ज्या काही घटना घडतायत त्याची पूर्व ज्या काही घडामोडी आहेत त्या पण आपण लक्षात घेतल्या पाहिजेत. आणि कोण राजकारणासाठी प्रसिद्धीसाठी करत असेल तर ते चुकीची गोष्ट आहे. परंतु कायदा कोण हातात घेणार असेल आणि जर कोणी कोणाला ज्याच्या जीवाला धोका होईल असं जर कोण कृत्य करणार असेल तर अशा कृत्य करणाऱ्यांचा मी जाहीर निषेध करतो. आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपालिका, महानगरपालिका निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस ओबीसी सेलकडनं मोठ्या प्रमाणात मोर्चे बांधणी सुरू आहे. तुमच्या प्रत्येक तालुक्यामध्ये कशा, सोलापूर जिल्ह्यात प्रत्येक तालुक्यामध्ये किंवा प्रदेशातील प्रत्येक भागामध्ये कशा पद्धतीने तयारी सुरू आहे? हे पहा, अजितदादांच्या नेतृत्वाखाली आज अजितदादांकडे विकासाचा चेहरा म्हणून पाहिलं जातं. आज जर आपण या निवडीची गर्दी बघितली तर महाराष्ट्रातला तळागाळातला तरुण असेल हा अजितदादांकडे किंवा सर्वसामान्य जनताही एक कामाचा माणूस म्हणून वेगळ्या पद्धतीने आकर्षित आहे. आणि त्याचाच परिणाम म्हणून आज या जिल्हा परिषद, स्थानिक स्वराज्य संस्थेच्या काही निवडणुका असतील त्याच्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष ताकदीनं उतरणार आहे. आणि ओबीसी वोटर हा 55 ते 60% आहे. आणि तो वोटर जर 100% आम्ही कामाच्या बाबतीतून आम्ही आमच्या पक्षाकडे त्यांचं मन वळवू आणि अजितदादांच्या नेतृत्वाखाली व उमेश दादा जिल्हाध्यक्ष यांच्या नेतृत्वाखाली आम्ही आता जनता दरबार वळवणार आहोत. जे सर्वसामान्य पंचायत समिती व जिल्हा परिषद गटनीय आहे तिथल्या काही लोकांच्या स्थानिक प्रशासन लेवलला तलाट्यापासून ते वर सीओ बीडीओ पर्यंत प्रांत कलेक्टरच्या टेबलला ज्या ज्या लोकांच्या अडचणी आहेत अशा लोकांची डायरेक्ट अजितदादांच्या नावे निवेदनं घेऊन ते निवेदनं प्रतिनिधी म्हणून जिल्हाध्यक्ष उमेश दादा असतील किंवा आम्ही सहकारी म्हणून या लोकांची निवेदनं स्वीकारणार आहोत. आणि डायरेक्ट अजितदादांच्या पत्राने ज्या ज्या अधिकाऱ्यांच्या टेबलला जो विषय आहे तो त्यांना पत्र दादांकडून निघून सर्वसामान्य लोकांच्या प्रश्नाची 100% सोडवणूक करण्याचं काम इथून पुढच्या काळात करणार आहोत. सुप्रीम कोर्टाने 27% आरक्षणासहित जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये तुम्हाला जवळ आरक्षण दिलेलं आहे. त्या अनुषंगाने निवडणुका लढवायला सांगितलेले आहे. त्यातूनही काय अजून तुमच्या ओबीसी समाजामध्ये जी अनेक जाती आहेत त्या जातींमध्ये काय अनेक प्रश्न आहेत, अनेक मूलभूत प्रश्न त्यांचे राहिलेले आहेत. त्याची सोडवणूक उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्याकडे तुम्ही कशा पद्धतीने सोडवणूक करणार? हे पहा, सध्या ओबीसी विषयी काही ओबीसीचे डुप्लिकेट आणि ओरिजिनल नेते बनून काय राज्यामध्ये काम करत आहेत. परंतु मी येणाऱ्या काळामध्ये, येणाऱ्या पंधरवड्यामध्ये राज्यातील ऍक्टिव्ह ओबीसी तरुण कार्यकर्त्यांना घेऊन अजितदादांबरोबर बैठक लावणार आहे. ओबीसीचे काही जे प्रश्न असतील, जे ओबीसीच्या तरुणांमध्ये, नेत्यांमध्ये गैरसमज काही पसरवण्याची लोक स्क्रिप्टेड भूमिका करतायत त्याला उत्तर म्हणा किंवा त्यांनी जे काय गोष्टी करतायत त्याला उघडं पाडण्यासाठी मी ओबीसीच्या तरुण सर्व कार्यकर्त्यांची अजितदादांबरोबर एक बैठक लावणार आहे. आणि त्या ओबीसीच्या निधी, योजना व अर्थ खात्याबाबतीत जे काही यांच्या तरुणांमध्ये गैरसमज पसरवलेले जात आहेत ती त्यांच्या मनामध्ये दूध का दूध आणि पाणी का पाणी करण्याचं मी नियोजन नक्की करेन. नेहमी दर निवडणुकामध्ये भाजपाला ओबीसींचा मतांचा फायदा झालेला आहे असं ते वारंवार सांगतात. परंतु गेल्या निवडणुकीमध्ये, विधानसभा असेल किंवा लोकसभा निवडणुकीमध्ये असेल, की त्यांना असं म्हणतात की त्यांचेच पदाधिकारी म्हणतात की आम्हाला ओबीसी मतांचा फटका पडलाय. या निवडणुकीत जे आपण स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणूक होणारे म्हणतो, जिल्हा परिषद, झेडपी, महानगरपालिका, यात तो कसा फॅक्टर ठरला? आता यामध्ये जरी महायुतीचं सरकार असेल, विरोधात महाविकास आघाडी आहे, वरिष्ठांनी आदेश दिलेले आहेत जिथं युती घडेल तिथं एकत्र लढा, जिथं युती होणार नाही तिथं स्वतंत्र लढा. आणि हे सगळे अधिकार जिल्हाध्यक्ष आणि जिल्हाध्यक्ष आमच्या पदाधिकाऱ्यांना नक्की देतील. परंतु याचं ज्या विधानसभा आणि लोकसभा असतात ह्या हाय प्रोफाईल म्हणजे देश लेवलच्या, राज्य लेवलच्या निवडणुका असतात. आणि त्या वेळेचं जो निवडणुकीमध्ये प्रोपगंडा किंवा त्या वेळेस राज्यामध्ये ज्या काही घडामोडी करतात त्याचा इफेक्ट त्या सध्याच्या वातावरणात असतो. परंतु जिल्हा परिषद, पंचायत समिती ही निवडणूक सर्वसामान्याच्या प्रश्नावरती, त्यांच्या प्रश्नावरती लढवली जाते. आणि तिथं
सर्व जिल्हा परिषद पंचायत समितीच्या या स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे पाय एकदम मजबूत आणि बळकट आहेत आणि या निवडणुकीमध्ये सुद्धा राज्यामध्ये एक नंबरचा पक्ष अजितदादांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष बनेल एवढं आपल्या माध्यमातून ग्वाही देईल.